नो पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकी गाड्या टोईंग टेम्पो मार्फत उचलण्याची कारवाई करत असताना 2 महिलांनी वाहतूक पोलीस हवालदाराला शिवीगाळ करून चपलेने मारहाण करण्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी हडपसर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून पोलिसांनी बालिका सूर्यवंशी आणि संगीता लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। ही घटना मंगळवारी सकाळी 11:30 वाजल्याच्या सुमारास हडपसर मधील गाडीतळ येथे घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे हडपसर वाहतूक शाखेत नेमणूक केली आहे। टोईंग टेम्पो घेऊन ते नो पार्किंग मधील दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर फुटपाथवर असणाऱ्या नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करत होते। त्यांच्या आदेशाने टेम्पो कर्मचारी एक ज्युपिटर गाडी उचलत असताना 2 महिला तिथे आल्या। त्यांनी शिवीगाळ करून चपलेने मारहाण केली। फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना बालिका सूर्यवंशी हिने फिर्यादी यांना बघून घेण्याची धमकी दिली। कायदेशीर काम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी फिर्यादीला दमदाटी केली। पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करतायत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।